4 देशांसमोर ऑपरेशन सिंदूरबाबत बाजू मांडल्याबाबत मुलगा म्हणून श्रीकांत शिंदेंचा अभिमान. श्रीकांत शिंदेंसह शिष्टमंडळ भारतात दाखल होतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कौतुक. लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण होण्याची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात. सूत्रांची माहिती. मुंबई महापालिकेसाठी भाजपचा ॲक्शन प्लॅन ठरला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह राहण्यासोबत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना. सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीसाठी तयार, पण पुढाकार यावेळी आम्ही घेणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गाचा आज नागपुरात समारोप. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत काय बोलणार याकडे लक्ष. पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणी आरोपी आणि प्रत्यारोपण समन्वयकांची एकत्रित चौकशी होणार. प्रत्यारोपण मंजुरीचा अहवाल 3 दिवस उशिरा पाठवल्याचं समोर. दरम्यानच्या आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता. समृद्धी महामार्ग आज पूर्ण क्षमतेनं होणार खुला. इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. चेन्नास्वामी स्टेडियमवरील चेंगराचेंगरीनंतर प्रचंड दुःखी. बोलण्यासाठी शब्द नाहीत. विराट कोहलीची सोशल मीडियावर उद्विग्न प्रतिक्रिया. देशात सक्रिय कोविड रुग्णांची संख्या 4,000वर. राज्यात 510 कोरोना बाधित. केरळमध्ये सर्वाधिक 1,416 कोरोना रुग्ण. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यभरात विशेष कार्यक्रम. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात गिरगाव चौपाटीवर स्वच्छता अभियान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.